भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। डायल 112च्या माध्यमातून आजवर आपण एखादा गुन्हा घडत असेल किंवा पोलिसांची मदत हवी असल्यास डायल 112 वर कॉल करून मदत मागतो। मात्र गोंदियातील एका व्यापाऱ्याला एका 4 चाकी वाहनातून 2 अज्ञात इसम काहीतरी वस्तू संशयितरित्या वाहतूक करत नेत असल्याचे लक्षात येताच त्या इसमाने डायल 112 वर कॉल केला। पोलिसांनी देखील त्वरित रिस्पॉन्स देत घटनास्थळी पोहोचत 4 चाकी वाहनाची झडती घेतली। त्या वाहनातून प्रतिबंधित असलेले 5,57,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू गुटखा पोलिसांनी जप्त केला। महाराष्ट्र अन्न सुरक्षा मानक देय कायदा अंतर्गत गुटखा तंबाखूवर बंदी असल्याने गोंदिया जिल्ह्यात देखील सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करण्यास बंदी आहे। मात्र गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यात बंदी नसल्याने गोंदियातील काही गुटखा विक्रेते बालाघाट जिल्ह्यातून गुटख्याची तस्करी करून जास्त दराने गोंदियात विक्री करतात। मात्र गोंदियातील एका व्यापाऱ्याला ही बाब लक्षात येताच त्यांनी या संदर्भात डायल 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। डायल 112च्या माध्यमातून पहिल्यांदाच 5,57,000 रुपयांचा गुटखा तर 4 लाख रुपयांच्या वर किंमत असलेली एक मालवाहक गाडी पोलिसांनी जप्त केली, तर 3 आरोपींना तपासाकरिता ताब्यात घेतले आहे। रामनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानक देय कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे। याच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती अशी प्राप्त झाली। पोलीस निरीक्षक जे आहेत रामनगर पोलीस स्टेशनचे, त्यांनी आम्हाला फोनवरून कळवलं की सस्पेक्टेड एक संशयित वाहन आम्ही जप्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा तंबाखू आम्हाला आढळून आलेला आहे। त्या अनुषंगी आपण आज पोलीस स्टेशन इथे येऊन तपासणी केली, तर सदर वाहनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विविध 16 ब्रँडचा तंबाखू, सुगंधित गुटखा, पान मसाला, जसं की जनम, रिमझिम, विमल पान मसाला, RMD पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, असा विविध 16 प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचा सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला आपल्याला त्या वाहनामध्ये आढळून आलेला आहे। तर तो आपण अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत जप्त केलेला आहे आणि जवळपास त्या साठ्याची किंमत आहे 5,57,129 रुपयाचा साठा हा आढळून आलेला आहे आणि 557 किलो वजनाचा हा साठा आपल्याला आढळून आलेला आहे। तर हा आपण जप्त केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपली फिर्याद देणं सुरू आहे। याच्यामध्ये सध्या 3 आरोपी विरुद्ध आपण FIR दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये वाहन चालक आहे, त्याच्यासोबतचा साथीदार आहे आणि वाहन मालक आहे। पुरवठादाराचा जो तपास व्हावा म्हणूनच आपण याच्यामध्ये फिर्याद नोंदवली। याच्या संदर्भात असं आहे की गोंदिया हा सीमालगत भाग आहे महाराष्ट्राचा, त्यामुळे बालाघाट आणि मध्य प्रदेश येथून त्याची वाहतूक सुरू होती असं प्रायमा फेसीवर आढळून आलेलं आहे। संपूर्ण तपास हा पुढील पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलेला है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।